श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. धार्मिक मान्यतानुसार भगवान शिव हे विश्वाचे निर्माता, संचालक आणि संहारक आहेत. भगवान शिवाला विश्वाचा आधारस्तंभ मानले जाते. ते केवळ संहारकच नाहीत तर विश्वाचे निर्माता आणि संचालक देखील आहेत. त्यांना देवांचा देव महादेव असे म्हटले गेले आहे, कारण देवांसोबतच राक्षस देखील त्यांचा आश्रय घेऊन आशीर्वाद घेतात. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीला एकदा भोलेनाथांचा आशीर्वाद मिळाला तर त्याच्या जीवनातील प्रत्येक समस्या संपते. अशा या भोलेनाथांना श्रावण महिना खूप प्रिय आहे. या काळात शिवमंत्रांचा जप केल्याने भक्तांना विशेष फळ मिळते आणि जीवनातील त्रास संपतात. त्यात जर तुमच्या राशीनुसार या महामंत्रांचा जप केला तर तुमच्या सर्व समस्या भोलेनाथांच्या कृपेने नष्ट होतील. तुमच्या भक्तीचे उत्तम फळही मिळेल. श्रावण महिना भगवान शिवाला खूप प्रिय. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की श्रावण महिना शिवाला खूप प्रिय आहे. या महिन्यात जर भक्तांनी खऱ्या मनाने शिवाची पूजा केली आणि विशेष मंत्राचा जप केला तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 2025 श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू झालाय. पंचांगानुसार हा महिना विशेष शुभ राहील. शिवभक्तांना संपूर्ण 30 दिवस महादेवाची पूजा, प्रार्थना करण्याची संधी मिळेल. श्रावण महिन्यात शिवमंत्राचा जप, शिवलिंगाला पाणी अर्पण करणे, रुद्राभिषेक करणे, सोमवारी उपवास करणे या गोष्टी विशेष मानल्या जातात. श्रावण महिन्याला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. शिवभक्तांसाठी श्रावण महिना हा सर्वात पवित्र मानला जातो. हा महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी खूप चांगला मानला जातो. राशीनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करून तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी करू शकता. पहिला श्रावण सोमवार कधी? पंचांगानुसार हिंदू धर्मात श्रावण महिन्यातील सोमवारांना विशेष महत्त्व आहे. या महिन्यात पहिल्या सोमवारला पहिला श्रावणी सोमवार म्हणतात. शिवभक्त या दिवशी उपवास करून पूर्ण विधीपूर्वक महादेवाची पूजा करतात. 2025 मध्ये पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै 2025 रोजी येईल. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी भक्तीने केलेली पूजा महादेवापर्यंत लगेच पोहोचते. त्याने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तर आता बघूयात राशीनुसार पूजा. तर सर्वात पहिली रास आहे मेष रास. श्रावण महिन्यात मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकराची पूजा करताना नागेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. वृषभ रास. श्रावण महिन्यात वृषभ राशीचे लोक चमेलीचे फुलं वाहून भगवान शंकराची पूजा करू शकतात. यासोबतच रुद्राष्टकाचे पठण करावे. मिथुन रास. श्रावण महिन्यात मिथुन राशीच्या लोकांनी भगवान शंकराला धोत्रा, भांग अर्पण करा. यासोबतच ओम नमः शिवायचा जप करावा. कर्क रास. श्रावण महिन्यात कर्क राशीच्या लोकांनी भांग मिश्रित दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करावा. यासोबतच रुद्राष्टक पठण करा. सिंह रास. श्रावण महिन्यात सिंह राशीच्या लोकांनी भगवान शंकराला लाल रंगाची फुले अर्पण करावीत आणि शिव चालीसाचे पठण करावे. कन्या रास. श्रावण महिन्यात कन्या राशीच्या लोकांनी शिवलिंगाच्या पूजेमध्ये बेलपत्र, धोत्रा, भांग इत्यादी साहित्य अर्पण करावे. तूळ रास. श्रावण महिन्यात तूळ राशीच्या लोकांनी मिश्रीयुक्त दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करावा. तसेच भगवान शंकराच्या सहस्त्रनामांचा जप करावा. वृश्चिक रास. श्रावण महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी गुलाबाची फुले वाहून भगवान शंकराची पूजा करावी. तसेच रोज रुद्राष्टक पठण करावे. धनुरास. श्रावण महिन्यात धनु राशीच्या लोकांनी पहाटे लवकर उठून पिवळ्या फुलांनी भगवान शंकराची पूजा करावी. भगवान शंकराला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा. मकर रास. श्रावण महिन्यात मकर राशीच्या लोकांनी धोत्रा, भांग, अष्टगंध इत्यादींनी भगवान शंकराची पूजा करावी. यासह पार्वती नाथाय नमः या मंत्राचा जप करावा. कुंभ रास. श्रावण महिन्यात कुंभ राशीच्या लोकांनी ऊसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा. यासोबतच शिवाष्टक पठण करावे. मीन रास.
श्रावण महिन्यात मीन राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पंचामृत, दही, दूध आणि पिवळी फुले अर्पण करावीत। यासोबतच पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवायचा 108 वेळा चंदनाच्या माळेने जप करावा। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।